इच्छी फळ पुढिलांचे इच्छी फळ नाही बळते अंगी संत गेले तया ठाया देवराया पाववी ज्येष्ठांची काम हा जोडी परवडी न लभो संत गेले तया ठाया देवराया पाववी तुका म्हणे करी कोड पुरवी लाड मुचा संत गेले तया ठाया देवराया पाववी विठ्ठला विठ्ठल नमोस्तुनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादा शिश्रुर्भावेत् सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानंत वासुदेव नमोस्तुते नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः आत्मरूप गणेशो किलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारे बरण हो रघुवर बिमल जस जोदाय कुफलचारे बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहे हरहु कलेश विकार कैलास राणा शिवचंद्र मुळे फणेंद्र माथा मुकुटे झळाळे कारुण्य सिंधु भव दुःख हारे तुझ वीण शंभो मज कोण तारे तुझ वीण शंभो
मज कोण तारी तुझ वीन शंभो मज कोण तारी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा आत्मा त्वं गिरिजामति सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विविधोपभोग रचना निद्रा समाधि स्थितिः संचार प्रदयो प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोति तत्तदखिलं शंभो तवाराधनं शंभो तवाराधनं शंभो तवाराधनं हे दुख भंजन मारुतनंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार विठला 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 पुढिलांचे इच्छे फळ पुढिलांचे इच्छे फळ नाही बळते अंगी संत गेले तया ठाया देवराया पाववी। प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू पंचम पुरुषार्थ पंचमवेद निर्माते वारकरी संप्रदायातील सर्वोच्च मानबिंदू जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या संसाराची पूर्णाहुती देणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्रीगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा संत महात्म्यापर्यंत जाण्याची इच्छा नाम प्रार्थना करणारा अतिशय गोड उत्तम चिंतनी अभंग सेवेकरता निवडला। विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे। अभंगाचा सरळ अर्थ असा आहे की अभंगातून जगद्गुरु तुकोबराय देवाच्या समोर जातात, देवाच्या समोर हात जोडून देवाला एक प्रार्थना करतात की देवा बाबा जे पुढे गेले त्यांना जे फल प्राप्त झालंय ते फल आम्हालाही प्राप्त व्हावं अशी आमची इच्छा आहे देवा, पण काय करू देवा ते फल प्राप्त होण्यासाठी आमच्या अंगामध्ये बळ नाही, पुढिलांचे इच्छे फळ नाही बळते अंगी, म्हणून हे देवराया बाबा तो असं कर की संत महात्मे ज्या ठिकाणी ज्या पदाला ज्या स्थानाला संत जाऊन पोहोचलेत ना त्या ठिकाणी तू आम्हाला नेऊन पोहोचव। संत गेले तया ठाया देवराया पाववी। का? कारण संत महात्मे आमचे वडील आहेत, संत महात्मे आमचे वडील असल्या कारणाने आमचं साधकत्व जाऊन आम्हाला सहज संतत्व त्या ठिकाणी प्राप्त व्हावं अशी आमची देवा त्या ठिकाणी इच्छा। ज्येष्ठांची काम मा जोडी परवडी न लभो, म्हणून हे देवराया बाबा आम्ही जे काही बोलतोय त्याचं तू कौतुक कर, लाड कर आणि आमची इच्छा तू त्या ठिकाणी पूर्ण कर। तुका म्हणे करी कोड पुरवी लाड अमुचा, कुठला लाड पूर्ण कर तर संत गेले तया ठाया देवराया पाववी। तो आम्हाला त्या ठिकाणी संत महात्म्यापर्यंत नेऊन पोहोचव, आमचा एवढा लाड आमची एवढी प्रार्थना तू पूर्ण कर असा आशयाचा अभंग आहे। विठाला असो सविस्तर चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडं गणगण करतोय होय, थोडं गणगण करतोय, पुढचा आवाज थोडा कमी करा, मी गणगण कमी करेल।
रिटर्न द्या. सविस्तर चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा हा परिहार देणंही गरजेचं आहे. आणि तो म्हणजे असा की प्रतिमासाप्रमाणे बरोबर ना, शुद्ध एकादशीला चालू असलेला आपला हा कीर्तन सोहळा आणि त्या कीर्तन सोहळ्यातील आजच्या महिन्याची सेवा, एकादशीची सेवा माझ्या वाटेला या ठिकाणी आलेली आहे. मला असं वाटतं आहे मागच्याच पंधरवाड्यामध्ये मागच्या एकादशीला येण्याचा योग आला होता. महाराजांनाही फोन केला होता, पण दुसरीकडे कार्यक्रम असल्या कारणाने मागच्या एकादशीला या ठिकाणी येता आलं नाही. पण शेवटी असं आहे, दाने दाने पर लिखा आहे. ज्याचं जिथं ठरलं आहे तिथे सेवा त्या ठिकाणी होणार आहे. या दोन असणाऱ्या नद्यांचा संगम जसा योगायोग आहे, तशी आजची कीर्तनरूपी सेवा माझी म्हणजे योगायोगच आहे. मागच्या वेळेस येता आलं नाही, पण या वेळेसही प्रकृती चांगली नसताना, प्रकृती अतिशय खराब असताना सुद्धा महाराजांना माहिती आहे कदाचित येणं आजही शक्य नव्हतं, पण संगमेश्वरांची इच्छा होती की बाबा तू इथं यावं आणि माझ्यासमोर एवढी तरी सेवा करावी, म्हणून मी त्याला योगायोग म्हटलो. भगवान संगमेश्वराच्या कृपेने आज या ठिकाणी हा कीर्तनाचा योग तुमच्या सर्वांच्या माध्यमातून परमपूज्य परम आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, आता त्यांना संगीतरत्न म्हटलं तरी कमी पडतं आहे, मृदुंगाचार्य म्हटलं तरी कमी पडतं आहे, भागवताचार्य म्हटलं तरी कमी पडतं आहे, रामायणाचार्य म्हटलं तरी कमी पडतं आहे, कीर्तनकार म्हटलं तरी, म्हणजे कुठल्याही असणाऱ्या विषयामध्ये जे कमी नाहीत, अतिशय आम्हाला सर्वांना श्रेष्ठ असणारे आमचे परमपूज्य आदरणीय योगीजी महाराज पवार यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचा योग प्रसंग प्राप्त झाला. वास्तविक पाहता तुम्ही सगळे भाग्यवान आहात. बऱ्याच वेळा काही भागामध्ये काही तीर्थक्षेत्राला कीर्तनकार मिळतात पण ते गुणीजन नसतात. बऱ्याच वेळा काही तीर्थक्षेत्रांना गुणीजन मिळतात, ते गायक असतात पण ते कीर्तनकार नसतात. बऱ्याच वेळा गायकही असतात, कीर्तनकारही असतात, पण मृदुंग वाजवता येत नाही. बऱ्याच वेळा मृदुंगाचार्य असतात, कीर्तनकारही असतात, गायनाचार्यही असतात, पण कथाकार असतात असंही काही नाही. बऱ्याच वेळा कीर्तनकारही असतात, गायनाचार्यही असतात, मृदुंगाचार्यही असतात, कथाकारही असतात, पण आचार संपन्न असतात. सगळ्यांच्या पुढे मोठा उदाहरण आहे विठाला. तुम्ही गुणाने किती युक्त आहात याला अजिबात महत्व नाही, तुमचं आचरण किती श्रेष्ठ आहे याला फार मोठं महत्व आहे. ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे, हाताने ज्ञानेश्वरी लिहिण्याची ताकद आहे, त्या ज्ञानेश्वरीचा अर्थ लिहिण्याची ताकद आहे, आणि जिथे ज्ञानेश्वरी निर्माण झाली ते स्थान मिळवण्याची ताकद आहे. पण महाराज कदाचित एखादी गोष्ट घडल्याच्या नंतर महाराज परमार्थातून माणूस च्युत होण्यासाठी वेळ लागत नाही. आपण सगळे भाग्यवान आहोत की महाराज सर्वगुण संपन्न असणारा महात्मा आज आपल्या संगमेश्वर देवस्थानला भेटला. कारण भगवंताचं इथं असणारं महाराज सर्वश्रेष्ठ अधिष्ठान आहे. हे अधिष्ठान असल्याच्या नंतर त्याला कशाची गरज नाही, पण ते अधिष्ठान जपण्यासाठी देखील एक मोठं अधिष्ठान असावं लागतं, आणि ते अधिष्ठान आमच्या योगेश महाराजांच्या रूपाने आज तुम्हाला या ठिकाणी प्राप्त झालंय. म्हणून तुम्ही मोठे भाग्यवान आहात महाराज, निश्चित भाग्यवान आहात. कारण मी अगोदरही बोललो, एखादा साधू भेटणं फार अवघड आहे महाराज. जगात देव भेटणं सोपं आहे, जगात देव भेटणं सोपं आहे. कदाचित संगमेश्वराच्या रूपाने आपल्या जन्माच्या अगोदर देव इथे हजर आहे, आपल्याला परमात्मा भेटला, पण त्या परमात्म्याची यथायोग्य सेवा करणं आणि प्रतिमासाने महाराज त्या ठिकाणी त्या परमात्म्याच्या कीर्तनाच्या रूपातून त्याची आणि तुमची माझी सेवा महाराज या ठिकाणी घडून आणण्याचं काम जे करतायत आमचे योगेश महाराज आहे. म्हणून तेही या ठिकाणी या स्थानासाठी फार मोठे श्रेष्ठ आहेत. कारण इथं आल्याच्या नंतर महाराज आम्हाला फार मोठं प्रसन्न वाटलं. आम्ही आश्रम चालवणारे आहोत, आम्ही 100 विद्यार्थी सांभाळणारे आहोत, आम्ही कथा कीर्तन प्रवचन करणारे आहोत, आणि मला असं वाटतंय वर्षातून अर्धा महाराष्ट्र फिरण्याचा योग आम्हाला त्या ठिकाणी येतो. अनेक ठिकाणी जातो, अनेक कीर्तन करतो, पण इथं आल्याच्या नंतर जी प्रसन्नता वाटली, इथं आल्याच्या नंतर महाराज जे अतिशय मनाला बरं वाटलं ना, ते कदाचित कुठे गेल्याच्या नंतर आम्हाला पाहायला मिळत नाही किंवा ते जाणवत नाही. फार आनंद वाटला महाराज. इकडून एक नदी वाहते, इकडून एक नदी वाहते, दोन्हींच्या संगमाला त्या ठिकाणी साक्षात परमात्मा आहे. बरं परमात्मा आहे, रोज दर्शन घ्यायचं आहे. बरं दर्शन घेऊनही मनाला समाधान नाही वाटलं, इथं राहूनही मनाला समाधान नाही वाटलं. याही बाजूनी नदी आहे, याही बाजूनी नदी आहे. मोठं एखादं खड्डं पाहायचं, पाणी भरपूर पाहायचं, म्हणजे सगळी सोय आहे महाराज. जिथे अतिशय अतिशय सुंदर असं वातावरण आहे. मला सांगायचं एखाद्या ठिकाणी स्थान असं राहतं फक्त महात्मा राहतो, देव नाही राहत, आणि एखाद्या ठिकाणी फक्त देव राहतो, महात्मा नाही राहत. पण हे स्थान असं आहे, इथे परमात्माही आहे आणि इथे एक साधूचं एक महात्म्य वास्तव्य देखील आहे. का साधू म्हणायचे? कारण आम्ही एकत्र राहिलो,
एकत्र वाढलो, एकत्र आम्ही अभ्यास केला. परमपूज्य आदरणीय गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी महाराजांकडे आम्हाला अध्ययन करण्याचा योग आला. आता त्या कालामध्ये महाराज असायचे, आम्ही सोबत अध्ययन केलं. फक्त आम्ही गुणीजन होण्याचाही प्रयत्न नाही केला, आम्ही त्या ठिकाणी अध्ययन करण्याचाही प्रयत्न केला. गुणीजन होणं वेगळं आणि अध्ययन करणं वेगळं. हे लक्षात घ्या बरं. गुणीजन होणं वेगळं, अध्ययन करणं वेगळं. महाराजांचा विचारसागर ग्रंथ कंठस्थ आहे. प्रभाकर ग्रंथ असेल, पंचदशी असेल, वृत्ती प्रभाकर त्या ठिकाणी असणारं ब्रह्मसूत्र असेल, असे जे काही ग्रंथ आहेत, महाराज जे त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या पंडिताची सुद्धा भोंड जिरवतात असे असणारे जे ग्रंथ आहेत ना, ते ग्रंथ महाराजांनी त्या ठिकाणी महाराज सोडवलेले आहेत. म्हणून अतिशय श्रेष्ठ महात्मा तुम्हाला या ठिकाणी लाभलाय आणि म्हणून आता ते सांभाळण्याचं काम तुमचं आहे महाराज, निश्चित तुमचं आहे. हिरा सापडलाय, पण तो असं कदाकाली कुणी म्हणायला नको तो मेंढपाळाच्या हातात सापडलाय. मेंढपाळाच्या हातात जर हिरा सापडला तो कदाचित फक्त मेंढीच्या गळ्यात बांधेल, त्याला त्याची किंमत राहणार नाही. कदाचित असं घडावं, आज हिरा सापडलाय ना, आता त्या हिऱ्याचा उपभोग तुम्हाला त्या ठिकाणी घेता आला पाहिजे. विठाला असो, महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याच्या, कीर्तनाला येण्याचा योग प्रसंग प्राप्त झाला. महाराजांना मी या ठिकाणी खूप मोठे धन्यवाद देतो. कीर्तनासाठी उपस्थित असणारे मृदुंगाचार्य आमचे शुभम महाराज असतील, गायनाचार्य चारही असणारे गायनाचार्य, मी त्यांना या ठिकाणी खूप मोठे धन्यवाद देतो. आमचे पेटी मास्तर, वाजवताय ना तुम्ही? कनिष्ठ स्वर धरलाय, वाजवत आहे. कारण काळी 2ला वाजवणं सोपं आहे, पांढरी 3नं वाजवणं अवघड आहे. आणि पांढरी 3ला वाजवण्यासाठी तुका म्हणे येथे जातीचाच लागतो. पण सुंदर अशी तुम्ही यमन कल्याण गायली ना, मला राग जास्त कळत नाही बरं, पण सुंदर अशी वाजवण्याची महाराज त्यांनी प्रयत्न केला. आमचे पेटी मास्तर असतील त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. या ठिकाणी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतायत साऊंड सिस्टीमवाले दादा, आमची माऊली कृपा साऊंड सिस्टीम, त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आपण सर्वजण वेळात वेळ काढून कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात. कारण आजच्या कीर्तनाला मला माहिती आहे, हा नेवासा तालुका आहे, आजच्या कीर्तनाला गर्दी जरी नसली तरी गर्दी मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्यासाठी आजच्या अभंगाची ही निवड या ठिकाणी केलेली आहे. विठाला पुढीलांचे इच्छी फळ नाही बळती अंगी, संत गेले तया ठाया देवराया पाववी. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभे राहतात आणि उभे राहून जगद्गुरु तुकोबराय एका साधकाची भूमिका घेऊन जगद्गुरु तुकोबराय देवाकडे मागतात. देवा बाबा, आम्ही तुझे सर्वसामान्य साधक आहोत, आम्ही तुझ्या कीर्तनात टाळ वाजवणारे साधक आहोत, तुझ्या कीर्तनात चाल म्हणणारे साधक आहोत, आम्ही तुझं कीर्तन ऐकणारे साधक आहोत, आम्ही गाथा ज्ञानेश्वरी वाचणारे साधक आहोत. आमची इच्छा अशी आहे, आमच्या अंगामध्ये एवढं बळ नाही की आमचं साधकत्व जाऊन आम्हाला सहज संतत्व प्राप्त होईल. कारण संतत्व प्राप्त होणं फार अवघड आहे देवा. म्हणून तू असं कर, आमच्यावरती एवढी कृपा कर की आमचं साधकत्व जाऊन आम्हाला सहज संतत्व त्या ठिकाणी प्राप्त व्हावं, अशी प्रार्थना जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगातून देवाकडे करतात. विठाला म्हणून संत महात्म्यापर्यंत जाण्याची इच्छा प्रार्थना जगद्गुरु तुकोबराय जी काही करतात, ही प्रार्थना ऐका बरं, तुमच्या माझ्या दृष्टीने जगद्गुरु तुकोबरायांच्या दृष्टीने जेवढी महत्त्वाची आहे त्याहीपेक्षा तुमच्या माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. भगवंताकडे प्रार्थना का करावी, कशी करावी आणि कुठल्या देवतेकडे करावी याचं योग्य दिग्दर्शन जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगातून आपल्यासमोर ठेवतायत. एक सर्वसामान्य साधकापासून तो स्थिती प्राप्त झालेला जो सिद्ध पुरुष आहे त्यांच्यापर्यंत प्रवास विनासायास कसा व्हावा याचं मार्गदर्शन जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगातून आपल्यासमोर करतायत. म्हणजे सर्वसामान्य साधकाचं साधकत्व जाऊन त्याला संतत्व प्राप्त व्हावं याच्यासाठी तुकोबराय प्रार्थना करतात. आता प्रार्थना तुकोबरायच करतात असंही काही नाही. मला असं वाटतं जगात एकही व्यक्ती असा नाही की तो प्रार्थना वाचून राहू शकतो. प्रत्येक जीव हा प्रार्थना प्रिय आहे. लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक जीवाला प्रार्थना करणं आवडतं. कदाचित आपण त्याचं चिंतन करत नाही, पण प्रत्येक जीव प्रार्थना करतो. आता तुम्ही आल्याच्या नंतर देवाचं दर्शन घेतलं, देवाच्या समोर हात जोडले म्हणजे तुम्ही देवाच्या समोर प्रार्थना केली. आपण त्या गोष्टीचं चिंतन करत नाही, पण प्रार्थना केल्याशिवाय महाराज कुठलाही जीव राहत नाही. साधा लहान मुलगा जरी शाळेत गेला, शाळेत गेल्याच्या नंतर महाराज त्याला अगोदर वर्गाच्या बाहेर रांगेत उभं राहावं लागतं.
हात जोडावे लागतात, त्याला अगोदर प्रार्थना करावी लागते आणि मग वर्गाच्या आत त्याला प्रवेश राहतो. कारण भारतीय संस्कृती अशी आहे, इथे प्रार्थनेशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. प्रत्येकाला, ते लहान मुलं सुद्धा शाळेत जातात, त्यांना प्रार्थना कशाला म्हणतात कळत नाही, प्रार्थनेचा अर्थ कळत नाही, याच्यातून आपण देवाला काय द्यायचं किंवा काय मागायचं हे त्यांना कळत नाही. पण ते देवाच्या महाराज शाळेच्या समोर उभे राहून ते सहज म्हणतात, जनगण मन आधी, बरोबर आहे, नायक जय हे भारत भाग्य विधाता, किंवा भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, किंवा एखादा इंग्लिश मिडियमला असेल मग तो प्रार्थना करत नाही का? करतो ना महाराज. भाषा बदलते, आणि भाषा बदलली म्हणजे संस्कृती बदलत नाही बरं. हां, त्याला म्हणावंच लागतं, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर, म्हणावं लागतं. मला सांगायचं आहे, लहान मुलं जशी प्रार्थना करतायत तसे तुम्ही आम्ही मोठी माणसंसुद्धा प्रार्थना करतो. पण लहान मुलांची प्रार्थना निस्वार्थ आहे आणि तुमची माझी प्रार्थना स्वार्थाने भरलेली आहे. आपण देवाच्या समोर उभं राहतो आणि देवाला मागतो, देवा वरम देही, पुत्रम देही, धनम देही, पत्नीम देही, आपण मागतो, आपण प्रार्थना करतो. पण आपली प्रार्थना त्या ठिकाणी स्वार्थी आहे. प्रत्येक जण प्रार्थना करतो, पण प्रत्येकाच्या प्रार्थनेत भिन्नता आहे. त्याच्याही पुढे आपल्याला चिंतन करता येईल. काहींची प्रार्थना देशावर अवलंबून आहे, काहींची प्रार्थना कालावर अवलंबून आहे, काहींची प्रार्थना व्यक्तीवर अवलंबून आहे, तर काहींची प्रार्थना वस्तूवरती अवलंबून आहे. विठाला मला थोडक्यात तुमच्या समोर मांडायचंय, माझ्याकडे वेळ कमी आहे. काही लोक असे ती देश पाहून प्रार्थना करतायत. आता तुम्ही तुमचं गाव सोडलं, पंढरपूरमध्ये गेल्या, तुमचा देश बदलला. पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभं राहिल्याच्या नंतर तुम्ही संगमेश्वराला प्रार्थना करू शकत नाहीत. तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही पांडुरंगाला प्रार्थना करता, देश बदलला, प्रार्थना बदलली. तोच व्यक्ती आळंदीत आला, आळंदीत आल्याच्या नंतर तो म्हणू शकत नाही, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. मग तो म्हणतो, काय म्हणतो, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. तोच व्यक्ती देहूत आला, मग काय म्हणतो, ज्ञानियांचा भाई महाराज. माहिती आहे संतत्व एकच आहे, अरे देव तेच संत आहेत, सगळे ज्ञान आहे. पण तुकोबरांच्या समोर आल्याच्या नंतर तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ. आणि तोच वारकरी कदाकाली जर शिर्डीला पालता, आपलं जर शिर्डीला गेला, आता शिर्डीला गेल्याच्या नंतर मग तो काय तुकाराम तुकाराम म्हणतो का, साईराम साई श्याम साई भगवान. का जाता तुम्ही म्हणाल, महाराज तुमचं कसं पाठ आहे, मी तुम्हाला म्हणून दाखवण्यापुरतंच पाठ केले, याच्यापेक्षा माझं जास्त पाठ नाही महाराज. अरे ज्ञानोबराय तुकोबरायांसारखी कामधेनू आपल्याकडे असताना, तत्वज्ञानाचं दूध जिच्या कासेतून वाहत असताना कशाला दुसऱ्याच्या कासेत तोंड घालता. विठाला जाऊ द्या. थोडक्यात सांगायचं, एक वर्ग असा आहे तो देश पाहून प्रार्थना करतो, दुसरा वर्ग असा आहे तो काल पाहून प्रार्थना करतो. विशिष्ट काल, गणपतीचा काल आला की गणपत्य होतात, देवीचा काल आला की मला त्या ठिकाणी शाक्त होतात, बरोबर, शाक्त होतात. आणि महाराज पुढे दुसरा काही काल आला. आता आपण जर रोजचं जर चिंतन केलं, रविवार जाऊन सोमवार आला की मग आपल्याला कुठले देवता आठवते, बोला, खरं बोला, खोटं बोलू नका, खरं, तुमच्या बायकोची शपथ आहे तुम्हाला. कुठली देवता आठवते, महादेव आठवतो. मला सोमवार म्हटलं की आपल्या डोक्यात खटका महादेवाचा आहे, महादेवाच्याच मंदिरात जाणार. शेजारी देवीचं मंदिर असलं तरी कदाचित नमस्कार नाही करणार, का आज सोमवार आहे. महाराज कालानुरूप आपली प्रार्थना आहे. मंगळवारचा दिवस आला, महादेवाच्या मंदिराकडे जाणार नाही, देवीच्या मंदिराकडे जातो. बुधवारचा दिवस आला की पांडुरंगाकडे जातो, गुरुवारचा दिवस आला की दत्तप्रभूकडे जातो. आपल्याला सगळ्या देवता वारानुसार आपण पाठ करून घेतल्यात. पाठ करण्याची गरज नाही महाराज. शुक्रवार आला की देवीच्या मंदिरात जातो. अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाजळते, उदो उदो भक्त नाचते, गोंधळा येईवो जगदंबे. शुक्रवारचा दिवस गेला. शनिवार आला की हनुमंतराय आठवतात. आणि रविवार आल्याच्या नंतर बाजारात जातो, अर्धी पावशर टाकतो, काळी पिशी हातात घेतो,
अहो तो रविवारचा दिवस कोणी त्याच्यासाठी निवडलाय महाराज, अजून मला काही कुठं सापडलं नाही. पण तो रविवारचा दिवस आला की माणसं जागेच होतात महाराज. ती काळी जाऊ दे, मला त्याचा उल्लेख इथे करायचा नाही. रविवारचा दिवस आला की महाराज आपण खंडोबाला शरण जातो. मला सांगायचं आहे, एक वर्ग असा आहे तो काल पाहून प्रार्थना करतो, एक वर्ग असा आहे तो देश पाहून प्रार्थना करतो, आणि एक वर्ग असा आहे तो व्यक्ती पाहून प्रार्थना करतो. विशिष्ट प्रकारची व्यक्ती समोर आली तर दर्शन घेतो. ज्यांच्याबद्दल भावना आहे, दोन महाराज समोरून येऊ द्या, पण भावना ज्याच्याबद्दल आहे अगोदर त्याचं दर्शन घेतलं जातं. कदाचित दुसऱ्या महाराजांबद्दल मनात काहीतरी काळं पिवळं राहतं. म्हणजे व्यक्ती पाहून प्रार्थना आहे, संत महात्मे ती प्रार्थना मान्य करत नाहीत. आणि एक वर्ग असा आहे तो वस्तू पाहून प्रार्थना करतो. सकाळी पूजेला बसलात ना, पूजेला बसल्याच्या नंतर धूप दीप नैवेद्य सगळं काही असेल तर महाराज प्रार्थना करतात, नाही तर करत नाही. मला सांगायचं आहे, मग संत महात्मे देशकाल वस्तू व्यक्ती पाहून प्रार्थना करतात का? तुकोबाराय सांगतात नाही, आम्ही देश पाहून प्रार्थना करत नाही, आम्ही काल पाहून प्रार्थना करत नाही, वस्तू व्यक्ती पाहून प्रार्थना करत नाही. का? कारण आम्हाला प्रत्येक देशात, कालात, वस्तूत, व्यक्तीत फक्त एकाच परमात्म्याचं दर्शन होतं, म्हणून आम्ही देश काल वस्तू व्यक्ती पाहून प्रार्थना करत नाहीत. आणि तुकोबाराय सुद्धा एका ठिकाणी देवाकडे तक्रार करतात, देवा बाबा तुझी प्रार्थना तुझी पूजा करत असताना अशी अडचण निर्माण होते, असा संदेह निर्माण होतो की तुझी पूजा करावी कशाने? कास याने पूजा करू की शिराजा, हाची संदेह माझा फेडी आता. देवा एक संदेह असा आहे की तुझी प्रार्थना करावी कशाने? देव विचारतात काय झालं? तुकोबाराय सांगतात, ज्या काला तुझी पूजा करण्यासाठी तुझी मूर्ती आम्ही समोर घेतो, त्या मूर्तीतही आम्हाला तुझं दर्शन होतं, आणि ज्या पाण्याने ज्या जलाने तुझा अभिषेक करतो ना, त्या पाण्यात सुद्धा आम्हाला तुझंच दर्शन होतं. मग तुझा अभिषेक करायचा कशाने? उदके न्हाणू तरी स्वरूप ते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. गंधाचा सुगंध, देवा तुला मूर्तीला लावण्यासाठी आम्ही जो गंध उगाळतो ना, त्या गंधातला सुगंध तू आहे, तुझी पूजा करायची कशाने? जी फुलं तुला वाहतो ना, त्या फुलातला परिमळ देवा तू आहेस, तुझी पूजा करायची कशाने? गंधाचा सुगंध पुष्पांचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय करू? वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, ब्रह्मतेचे अन्न तुझे काही. जे पैसे तुझ्या समोर ठेवलेत त्याच्यातही आम्हाला तुझं दर्शन होतं. जे पंचपक्वानाचा नैवेद्य तुझ्या समोर देवा ठेवलाय त्याच्यातही आम्हाला तुझंच दर्शन होतं. तुझी पूजा करू कशाने? कारण देश काल वस्तू व्यक्तीत आम्हाला प्रत्येक ठिकाणी जळीस्थळी काष्टी पाशाने देवा तूच दिसतोय ना, तुझी पूजा करू कशाने? मग देवा आम्ही वस्तूंचा त्याग केला आणि आता हाताने टाळी आणि मुखाने नाम त्या ठिकाणी गाऊन तुझी पूजा करू लागलो, पण तरी देवा देखील तीच अडचण आली. काय? गाता तू ओंकार टाळी नादेश्वर, तेथे मी दुर्बळ काय करू? म्हटले हाताने टाळी वाजून तुझं नामचिंतन करू लागलो, पण नंतर लक्षात आलं त्या टाळीतला नाद देवा तू आहेस, तुझी पूजा करू कशाने? आणि कंठातला देवा असणारा प्राण तू आहेस, तुझी पूजा करू कशाने? तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरे. अरे धूप असेल, दीप असेल, कुठली वस्तू असेल, आमच्यासाठी फक्त राम कृष्ण हरी म्हणजे देवा तूच आहेस. म्हणून संत महात्मे आपल्या जीवनामध्ये देश काल वस्तू व्यक्ती पाहून त्या ठिकाणी प्रार्थना करत नसतात. विठाला मग जर जळीस्थळी काष्टी पाशाने जर संत महात्म्यांना भगवंताचं दर्शन होतं, मग तरी जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून देवाकडे प्रार्थना का करतात? हाही मोठा प्रश्न आहे. देवाकडे प्रार्थना करण्याचं काम काय आहे? तर जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून एक संत म्हणून प्रार्थना करत नाही, एक साधक म्हणून प्रार्थना करतायत. तुमची माझी अवस्था, तुमची माझी तक्रार देवाच्या समोर मांडतात. देवा बाबा आम्ही तुझे सर्वसामान्य साधक आहोत, आम्ही तुझं गाथा ज्ञानेश्वरी वाचणारे साधक आहोत, आम्हाला संतत्व प्राप्त व्हावं, आम्हाला साधुत्व प्राप्त व्हावं याची आम्हाला अपेक्षा आहे देवा, पण आम्हाला संतत्व त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. ही प्रार्थना जगद्गुरु तुकोबाराय एक साधक म्हणून देवाच्या समोर करतायत. पण ठीक आहे महाराज, प्रार्थना करतात इथपर्यंत ठीक आहे, पण प्रार्थना म्हणजे नेमकं तरी काय याच्याबद्दल मोठा गैरसमज आहे महाराज आपला. प्रार्थना कशाला म्हटलं जातं? देवाकडे मागणं म्हणजे प्रार्थना नाही, तर देवाची स्तुती करणं म्हणजे प्रार्थना आहे. देवाच्या समोर गेल्याच्या नंतर देवाची स्तुती करा, देवाला प्रसन्न करून घ्या, देवाला मागण्याची गरज पडणार नाही.
पण आपलं थोडं उलट आहे महाराज. आपण देवाच्या समोर जातो आणि प्रार्थना करण्याच्या ऐवजी देवाला मागण्याची यादी सुरू करतो. देवाच्या मंदिरात जातो. ऐका बरं, एका ठिकाणी फार सुंदर वाक्य लिहिलं होतं. लोक देवळात जातात, मंदिरात जातात, पण दुकानात गेल्यासारखं वागतात. देवाच्या दानपेटीत 1 रुपया टाकून देवाला 100 रुपये मागतात. आता देव एवढा वेडा आहे हो, 1च्या बदली तुम्हाला 100 रुपये द्यायला कसं शक्य आहे महाराज? साधं दुकानात जर तुम्ही गेलात आणि गेल्याच्या नंतर महाराज जर तंबाखूची पुडी मागितली, त्याने दिली, तुम्ही सुट्टे 8 रुपये ठेवले, तर तो देईल का? देईल का? कारण तिची किंमत किती आहे? किंमत किती आहे? 10 रुपये आहे. तो म्हणेल वरचे 2 रुपये सुट्टी अगोदर काढ, 10 रुपये पूर्ण कर, मग तुला मी पुडी देतो. अरे एक सर्वसामान्य दुकानदार जर पूर्ण मोबदला घेतल्याशिवाय तुम्हाला वस्तू देत नाही, मग तो जगाचा मालक काय वेडा आहे का? 1 रुपयाच्या बदली अख्खा प्रपंच तुम्हाला द्यायला. विठाला मग प्रार्थना करणं म्हणजे नेमकं तरी काय? चला थोडं शास्त्र आपण चिंतन करतो. शास्त्र असं सांगतं, प्रकृष्टे कृती अर्थना प्रार्थना. जमतं ना? प्रकृष्टे कृती अर्थना. नाही तर तुमच्या लोकांना गोष्टीची सवय नाही ना, नाही तर गोंधळ व्हायचा. बाबा 1 तास झाला अजून जाहिरात येत नाही कुठली गोष्ट, असं व्हायला नको. प्रकृष्टे कृती अर्थना प्रार्थना. शास्त्र प्रार्थना कशाला म्हणतं? फार फार लक्ष देऊन ऐका, तुमच्या चिंतन लक्षात येईल. प्रकृष्टे कृती अर्थना प्रार्थना. कशाला प्रार्थना म्हणावी? ज्येष्ठांनी ज्येष्ठांकडे केलेली जी इच्छा, प्रार्थना, त्याला प्रार्थना असं म्हटलं जातं. मग आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबारांनी प्रार्थनाच केली. कशावरून? कारण ज्येष्ठांनी ज्येष्ठांकडे केली. जे करणारे आहेत ते श्री संत जगद्गुरु तुकोबारा ज्येष्ठ आहेत, आणि ज्या देवाकडे केली तो अखिलकोट ब्रह्मांड नायक 14 भुवनाचा धनी प्रभू परमात्मा, तोही श्रेष्ठ आहे. आणि जी मागणी केली आहे ते देखील अत्यंत श्रेष्ठ आहे. नाही तर बऱ्याच वेळा मागणारा कनिष्ठ राहतो आणि देणारा श्रेष्ठ राहतो. बऱ्याच वेळा मागणारा श्रेष्ठ राहतो आणि देणारा कनिष्ठ राहतो. बऱ्याच वेळा मागणाराही श्रेष्ठ राहतो, देणाराही श्रेष्ठ राहतो, पण मधला विषय मात्र कनिष्ठ राहतो. पण इथं मागणारेही श्रेष्ठ आहेत, देणारेही श्रेष्ठ आहेत, आणि विषय देखील श्रेष्ठ आहे. विठाला इथे देणारा श्रेष्ठ असून उपयोग नाही, मागणारा देखील तितका श्रेष्ठ असावा लागतो, तेव्हा तो प्रार्थना करू शकतो. एकाला भगवान शिव प्रसन्न झाले. आता भगवान शिव प्रसन्न झाल्याच्या नंतर त्याला मोठा आनंद झाला. आता भगवान शिव म्हणजे शिव भोळा चक्रवर्ती, भोळं दैवत म्हणजे भगवान शिव आहे महाराज. एक भगवान शिवाच्या मंदिरात चोर आला. आल्याच्या नंतर भगवान शिवाच्या डोक्यावरती कळशी बांधलेली होती, सुंदर अशी सोन्याची होती. त्याला वाटलं आता ती कळशी चोरावी, म्हणून बाबा ते पिंडीच्या वर उभा राहिला, लिंगाच्या वर उभा राहिला आणि कळशी कापत होता. भगवान शिव प्रगट झाले. म्हटले वरम गृही भक्ता, बोल तुला काय पाहिजे? म्हटले मला काय नको, फक्त कळशी पाहिजे. पण तुम्ही का आलात? म्हटले तू मला सगळं समर्पण केलं अख्ख्या जीवनाचं, तू माझ्या पिंडीवरती उभा राहिला सगळं, आता मी का तुझ्यासाठी येणार नाही? म्हटले मी समर्पण म्हणून नाही आलो, मी कळशी चोरायला आलोय. म्हटले इतकं भोळं दैवत म्हणजे भगवान शिवाय. आता भगवान शिव एकाला प्रसन्न झाले. बोल म्हटले वरम गृही भक्ता, बोल तुला काय पाहिजे? मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. म्हटले तो म्हटला देवा काही कमी नाही, सगळं भरपूर आहे म्हटला, पण गेले 5-6 वर्ष झाले पोटी संतान नाही. म्हटलं तेवढे पुत्रप्राप्ती मला देता आली तर तेवढं द्या. म्हटले मला बरं होईल. भगवान म्हटले तथास्तु. घरी गेला. 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 6 वर्ष, अगोदरचे 6 वर्ष, आताचे 6 वर्ष. राग आला महाराज. कुणाचा? देवाचा राग आला, भगवान शिवाचा राग आला. पुन्हा गेला, तपश्चर्या केली, भगवान शिवाला प्राप्त करून घेतलं. भगवान पुन्हा प्रसन्न झाले. वरम गृही भक्ता, बोल तुला काय पाहिजे? देवा मागचे 6 वर्ष माझे वाया घातले. म्हटले होते तुमच्या माझ्या पोटी पुत्र मला मिळेल, पोटी पुत्र येईल, मला पुत्र प्राप्ती होईल, मला पुन्हा आशीर्वाद पाहिजे. भगवान शिव म्हटले तथास्तु. पुन्हा भगवान अंतर्धाम पावले. 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, पोटी काही संतान यायला तयार नाही. अगोदरचे 6 आणि आताचे 6 किती झाले? आता अधिकच राग आला महाराज. कुणाचा? बोलत राहा. कुणाचा? नाही तर तुम्हाला माझा राग यायचा. कुणाचा? भगवान शिवाचा राग आला महाराज. तनफन करत संगमेश्वराच्या मंदिरात आला, मोठी तपश्चर्या केली, भगवान शिवाला प्रसन्न करून घेतला. म्हटला देवा बोल म्हटले काय पाहिजे? आता खरा कलियुग लागला. म्हटले काय झालं? या कलियुगात म्हटले देवा तुमचे शब्द सुद्धा खरे ठरत नाही. म्हटले काय झालं? मागचे 6 वर्ष आणि त्याच्या पाठीमागचे 6 वर्ष, 12 वर्ष माझे वाया गेले. तुम्ही मला सांगितलं होते की पोटी पुत्र प्राप्त होईल, पोटी संतान येईल. 12 वर्ष झाले पोटी पुत्र यायला तयार नाही. तुम्ही खोटं बोलताय. भगवान शिवाने थोडा विचार केला. म्हटले का रे, मागच्याही वेळेस आला आणि याही वेळेस आला, त्याच्याही मागच्या वेळेस आला, पण येताना मात्र तू एकटाच येतो, तुझ्या पत्नीला घेऊन काय येत नाही? तो म्हटला देवा पत्नी
अजून काय आपलं लग्न नाही झालं म्हटलं. आज म्हटले मग लग्न नाही झालं पोरग तुला होईन का मला होईन म्हटलं विठाला. मला सांगायचंय देणारा श्रेष्ठ असून उपयोग नाही, मागणारा श्रेष्ठ असला पाहिजे. प्रार्थना ही फक्त देणारा श्रेष्ठ असून होत नाही, तर मागणारा देखील तितका प्रार्थना करणारा श्रेष्ठ असावा लागतो. किंवा शास्त्राची आपण जर दुसरी व्याख्या पाहिली तर प्रार्थनेची शास्त्र दुसरी व्याख्या अशी करतंय, उत्कर्ष प्रतिपादिच्छा प्रार्थना. आपला उत्कर्ष व्हावं याच्यासाठी केल्या गेलेली जी मागणी त्याला प्रार्थना असं म्हटलं जातं. आता याचेही दोन भाव करता येतील. आपण सुज्ञ आहात. उत्कर्ष एक वर्ग असा आहे की आपला उत्कर्ष व्हावं याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो, आणि दुसरा वर्ग असा आहे की झालेला उत्कर्ष टिकून राहावं याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. आपला उत्कर्ष व्हावं याच्यासाठी जो देवाकडे प्रार्थना करतो तो जीव आहे, आणि झालेला उत्कर्ष टिकून राहावं याच्यासाठी जे प्रार्थना करतात ते संत आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपला उत्कर्ष व्हावं याच्यासाठी जो जीव प्रार्थना करतो, मला जीव हा नेहमी उत्कर्ष होण्यासाठी प्रार्थना करत असतो. कारण जीवाचा स्वभाव असा आहे, जीवाला आहे त्या स्थितीत कधी समाधान प्राप्त होत नाही महाराज. का होतं? आहे त्या स्थितीत तुम्ही समाधानी आहात का? भगवंतांनी आपल्याला सगळं काही दिलंय महाराज. शरीर दिलंय, चांगली संपत्ती दिले, निरोगी जीवन दिलंय, सगळं आरोग्य दिलंय, ठणठणीत आपण कीर्तन ऐकतोय, पण आपण समाधानी आहोत का? नाही ना महाराज. का समाधानी नाही याचाही आपण कधीतरी विचार केला पाहिजे. कारण जीवाचा स्वभाव असा आहे, जीव आहे त्या स्थितीत कधी समाधानी राहत नाही महाराज. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन रंकारे, दुख के कारण सुख दे बनी, उदरी माया त्यागी. जो देखे सो दुखिया बाबा. ज्याच्याकडे धन आहे तोही असमाधानी आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे तोही असमाधानी आहे, आणि ज्याचं आज लग्न झालंय तोही दुःखीच आहे, आणि ज्याचं होत नाही ते तर जास्त दुःखी आहे महाराज. ज्याचं होत नाही म्हणजे दुःखी कोण आहे? प्रत्येक जण असमाधानी आहे महाराज. जीवाचा स्वभाव असा आहे, जीव असमाधानी आहे, आणि ते असमाधान जाऊन त्याला समाधान प्राप्त व्हावं म्हणून रात्रंदिवस त्याची माशासारखी महाराज तडफड तडफड चालू राहते. रात्रंदिवस सुखासाठी धडपडतो, पण समाधान आणि सुख मात्र आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. का होत नाही? कारण आपल्याला जायचं आहे उत्तर दिशेला आणि आपण निघालोय दक्षिण दिशेला, आणि दक्षिण दिशेला किती दिवस प्रवास केला म्हणजे उत्तर दिशा येईल हे जसं शक्य नाही ना, बस तद्वत वास्तविक पाहता हा संपूर्ण प्रपंच दुःखाने भरलेला आहे. आपल्याला प्रवास भगवंताकडे करायचा आहे, पण सुखासाठी प्रवास आपला प्रपंचाकडे चालू आहे, आणि किती दिवस त्या दुःखमय प्रपंचाकडे प्रवास केला म्हणजे सुखाची प्राप्ती होईल हे कदापि शक्य नाही. कारण ज्या प्रपंचात आपण सुख शोधतो ना, त्या प्रपंचाचं मूळच दुःखाचं आहे. आणि मला असं वाटतंय ज्याचं मूळ दुःखाचं आहे त्याला सुखाचे पळ येणं कधी शक्य. सुखाचा विचार नाही, सुखाचा विचार नाही, दुःख बांधवडी आहे हा संसार. म्हटलं इथे सुख मिळतं का? सुखाचा विचार, इथे सुखाचा विचार सुद्धा केला जात नाही महाराज. का? कारण या प्रपंचाचं मूळच दुःखाचं आहे महाराज. जर तुम्ही महाराज शेतात गेलात आणि एखादं बीज जर त्या ठिकाणी चिकूचं लावलं तर त्याला फळ कशाचे येणार आहे? कशाचे येणार आहे? बरोबर सांगितलं, आंब्याचे येणार आहे. कशाचे येणार आहे? जास्त आंबे खाल्ले का यावर्षी? कसे? चिकूचंच येणार आहे महाराज. आंब्याची कोय लावा, फळ कशाचे येणार आहे? कशाचे? आंब्याचं. जसं बीज आहे
तसं फळ आहे. मग ज्या प्रपंचाचं बीजच जर दुःखाचं आहे त्याला फळ सुखाचे येतील कसे? संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. महाराज इथे सुख मिळू शकत नाही. प्रत्येक जीव असमाधानी आहे. म्हणून ते असमाधानी जीव भगवंताकडे जातून प्रार्थना करतो. उत्कर्ष प्रतिपादिच्छा प्रार्थना, देवा आमचा उत्कर्ष व्हावा. ज्याच्याकडे 1 रुपया आहे ना त्याला त्याच्यात समाधान नाही वाटत, 10 रुपये यावे वाटतात. एक सुभाषितकार फार गोड वर्णन करतो, ज्याच्याकडे 10 रुपये आहेत ना त्याला त्याच्यात समाधान नाही वाटत, त्याला 100 रुपये यावे वाटतात. ज्याच्याकडे 100 आहेत ना त्याच्यात समाधान नाही वाटत, त्याला 1000 यावे वाटतात. ज्याच्याकडे 1000 आहेत त्याला लाख मिळावे वाटतात. ज्याच्याकडे लाख आहेत त्याला कोट्याधीश व्हावं वाटतं. आणि एकदा की कोट्याधीश झाला ग्रामपंचायतची इलेक्शन लढू वाटतं. बरं महाराज, त्या ठिकाणी एखादा ग्रामसेवक असेल, असणारं एखादं पद तुम्हाला प्राप्त झालं, नगरसेवक झाला, बरं वाटतं का? अरे काहीच कुठल्याही प्रकारची लायकी नसताना लोकांनी तुला असणारं त्या ठिकाणी नगरसेवक केलं, समाधान नाही प्राप्त होत. त्याला महापौर व्हावं वाटतं, महापौर झाला की आमदार व्हावं वाटतं, आमदार झाला की खासदार व्हावं वाटतं, खासदार झाला की मंत्री महामंत्री व्हावं वाटतं, मंत्री महामंत्री झाला की मुख्यमंत्री व्हावं वाटतं, मुख्यमंत्री झाला की कॅबिनेट मंत्री व्हावं वाटतं, कॅबिनेट मंत्री झाला की प्रधानमंत्री व्हावं वाटतं, प्रधानमंत्री पुढे संयुक्त राष्ट्र संघटनेचा अध्यक्ष व्हावं वाटतं. मला असं वाटतं याच्यापेक्षा पुढचं पद आपल्याकडे नाही. पण तो सुभाषितकार सांगतोय त्याच्यावरती त्याचं समाधान होत नाही. मग तो चक्रवर्ती राजा झाला की त्याला इंद्र व्हावं वाटतं महाराज, तो इंद्र झाला की त्याला ब्रह्म व्हावं वाटतं, तो ब्रह्म झाला की त्याला शिव व्हावं वाटतं, आणि शिव झाला की त्याला विष्णू व्हावं वाटतं. तो सुभाषितकार त्याचं फार गोड वर्णन करतोय. निसोष्टी शतम दशशतम लक्षम सहस्राधिपो लक्षेश क्षितिपालतां क्षितिपती चक्रेशतां वांछति चक्रेश सुर राजतां सुरपती ब्रह्मास्पदं वांछति ब्रह्मा शिवपदम शिवो हरिपदम ह्याशावधिकोंगतः. जीवाचा स्वभाव असा आहे की आहे त्या स्थितीत तो समाधानी राहत नाही. म्हणून प्रत्येक जीव दुःखी आहे महाराज. प्रापंचिक मनुष्य त्या ठिकाणी जोपर्यंत आहे त्या स्थितीत समाधान प्राप्त करून घेत नाही ना तोपर्यंत महाराज तो समाधानी होऊ शकत नाही. म्हणून या प्रपंचात समाधान प्राप्त करायचंय ना, आमचे गुरु महाराज फार गोड सांगायचे. महाराज ज्याला प्रपंचात समाधान प्राप्त करायचंय ना, ज्याला प्रपंचात समाधानी राहायचंय ना, ज्याला प्रपंचात सुखी राहायचंय ना, म्हणून प्रपंच करणाऱ्या माणसाने नेहमी खालच्याकडे पाहावं आणि परमार्थ करणाऱ्या माणसाने नेहमी वरच्याकडे पाहावं. ज्याला प्रपंच करणाऱ्या माणसाने नेहमी खालच्याकडे पाहावं. 4 व्हीलरमध्ये बसलाय ना, मग काचेतून बाहेर डोकं काढून हेलिकॉप्टरकडे पाहू नको, दुःखी होशील. मग भगवंताने ज्याला 2 व्हीलर दिले ना त्याच्याकडे पहा. मग कमीत कमी मन सांगेल की मला 4 व्हीलर दिले, त्याला तरी 2 व्हीलर मिळाली, समाधानी राहाल. जो 2 व्हीलरवर बसलाय त्यांनी सायकलवर बसणाऱ्याकडे पहा, जो सायकलवर बसलाय, जो पायी चाललाय त्याच्याकडे पहा, जो पायी चाललाय तो अनवाणी पायाने चाललाय त्याच्याकडे पहा. मग अनवाणी पायाने चालणाऱ्याने कुणाकडे पाहावं? अरे ज्याला भगवंताने जन्मजातच पांगळं केलंय ना त्याच्याकडे पहा. समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल म्हणजे प्रापंचिक माणसाने नेहमी आपल्यापेक्षा खालच्या माणसाकडे पाहावं, म्हणजे तो समाधानी राहतो. पण आपला असा आहे, मला सख्या भावाने जरी शेजारी बंगला बांधला ना तर याच्या पोटात कळ उठते महाराज. बरं जाऊ द्या, आता ह्या गोष्टी सांगायला इंदुरीकर महाराज लागतात, आमच्याच्याने चालत नाही महाराज. ते म्हणजे समाधान प्रापंचिक जीव असा आहे की महाराज आहे त्या स्थितीत त्याला समाधान प्राप्त होत नाही. एक दृष्टांत सांगायचं ठरलं, एक शेतकरी होता. आपणही सगळे शेतकरी आहोत. नुकताच पाऊस पडून गेला होता. पेरण्यासाठी महाराज त्यांनी आपलं असणारं अवजार शेतामध्ये नेलं होतं आणि शेताचं खनन करता करता त्याच्या नांगराला काहीतरी लागलं हे त्याला जाणवलं. त्याने तो नांगर उचलला, बाजूला ठेवला आणि सगळी माती बाजूला करून पाहिलं तर तिथे अतिशय सुंदर अशी पिवळी धमक सुवर्णाची पांडुरंगाची मूर्ती त्याला आपल्या शेतात दिसली. आता एवढी सुंदर गोड सुवर्णाची मूर्ती जर शेतात पाहिल्याच्या नंतर कोणाला आनंद होणार नाही? मोठा आनंदी झाला. एवढ्यावरती थांबला नाही, सगळ्या लोकांना हाक मारू लागला. माझ्या शेतात मला साक्षात परमात्म्याचं दर्शन झालं, पांडुरंग परमात्मा सापडलाय. फक्त देव नाही सापडला तर मूर्ती सोन्याची आहे, भरीव आहे. मोठा आनंद झाला. सगळे लोक महाराज त्या ठिकाणी एकत्र आले. लोकही आनंद व्यक्त करू लागले. अरे रामभाऊला मूर्ती सापडले, मूर्ती देवाची आहे, मूर्ती सुवर्णाची आहे, मूर्ती भरीव आहे, रामभाऊ भाग्यवान आहे. सगळे लोक एकत्र येऊन महाराज त्या ठिकाणी आनंद व्यक्त करत होते. पण एक 2-5 मिनटं झाले आणि रामभाऊचा आनंद मावळला. रामभाऊ महाराज त्या गर्दीत सावरत मागे गेला आणि एका लांब लिंबाच्या झाडाखाली डोक्याला हात लावून बसला.
बसल्याच्या नंतर आता सगळे लोक आनंद व्यक्त करत होते. लहान मुलं त्या ठिकाणी महाराज असणारे उड्या मारत होते. सगळ्यांना आनंद होत होता. आमच्या दादासारखे एक जण तिथे आला, काठी टेकवत आला. म्हटले काय झालं? म्हटले रामभाऊला मूर्ती सापडली. कुठे सापडले? रामभाऊच्या शेतात सापडले. मूर्ती सोन्याची आहे, सुवर्णाची आहे, भरीव आहे, पांडुरंगाची आहे. अरे मूर्ती सोन्याची आहे, भाग्यवान आहे. पण साक्षात परमात्मा त्याच्या शेतात सापडलाय. फार मोठा भाग्यवान आहे रामभाऊ. महाराज म्हातारं काठी टेकवत समोर गेलं. मूर्ती पाहिली. बाबालाही मोठा आनंद झाला. इकडं तिकडं पाहिलं. कुठे आहे रामभाऊ? दिसायला तयार नाही. एका लहान मुलाने आवाज दिला. म्हटले बाबा, रामभाऊ तिकडे लांब एका झाडाच्या खाली डोक्याला हात लावून बसलेत. म्हटले ते बाबा काठी टेकवत तिथपर्यंत गेले. बाबा तुला मूर्ती सापडली? म्हटले हो बाबा मूर्ती सापडली. मूर्ती सोन्याची आहे? म्हटले बाबा मूर्ती सोन्याची आहे. देवाची आहे. मग भाग्यवान आहेस तू? हो बाबा मग का पश्चाताप करतोय? बाबा मूर्ती तुम्ही पाहिली आहे का? म्हटली हो मूर्ती मी पाहिले. तुम्ही जा एकदा मूर्ती बारीक निरीक्षण करून पहा, मग कळेल मी पश्चाताप का करतोय. ते बाबा काठी टेकवत पुन्हा मूर्तीच्या जवळ गेले. मूर्तीच्या जवळ गेल्याच्या नंतर महाराज मूर्तीचं बारीक निरीक्षण केलं. मूर्ती तर सुवर्णाची आहे, उचलून पाहिली, भरीव आहे, अरे पांडुरंगाची आहे. का पश्चाताप करतोय कळायला तयार नाही. पुन्हा काठी टेकवत लांब झाडापर्यंत गेले. गेल्याच्या नंतर त्याला विचारलं बाबा मूर्ती सोन्याची आहे, भरीव आहे, पांडुरंग परमात्म्याची आहे, तो आनंद व्यक्त केला पाहिजे, पश्चाताप का करतोय? म्हटले बाबा तरी तुम्ही चुकलात. म्हटले काय झालं? तुम्ही मूर्ती बारीक पहा. म्हटले निरीक्षण करा. जोपर्यंत तुम्ही मूर्तीचं बारीक निरीक्षण करत नाही ना, मी पश्चाताप का करतो हे तुम्हाला कळणार नाही. म्हटले बाबा तिथपर्यंत गेले. गावातून सोनार बोलावला. त्याला विचारलं बाबा मूर्ती सोन्या? बाबा 100% 24 कॅरेट सोनं आहे. म्हटले 100% मूर्ती सोन्याचीच आहे, काळजीच नाही. म्हटले मूर्ती भरीव आहे, कमीत कमी 17-18 किलोची मूर्ती असेल. वा आनंद वाटला, भाग्यवान आहे म्हटले रामभाऊ. पुन्हा त्याच्याजवळ गेले. सुवर्णाला बोलवलं. म्हटले मूर्ती सोन्याचीच आहे, भरीव आहे, 18 किलोची आहे, भाग्यवान नाही. अरे तू फार मोठा श्रीमंत झालास. म्हटले आता काळजी नाही. म्हटले बाबा तू मूर्ती पाहिली नाही. म्हटले पश्चाताप का करतोय तुम्हाला कळणार नाही. म्हटले पुन्हा बाबा त्या मूर्तीपर्यंत आले. पुन्हा पाहिली, पुन्हा गेले. म्हटले बाबा मूर्ती कशाची आहे? आता बाबाने सांगितलं. म्हटले मूर्ती पांडुरंगाची आहे. मग पांडुरंगाची मूर्ती म्हटल्याच्या नंतर कशावर उभी आहे? म्हटले विटेवरती उभी आहे. मग ज्या विटेवरती पांडुरंगाची मूर्ती बाबा उभी आहे ती वीट कशाची आहे? म्हटले सोन्याचीच आहे. पण मग त्याच्यावरती एक वाक्य लिहिलेलं आहे. बाबा ते वाक्य तुम्ही वाचा, मग कळेल मी पश्चाताप का करतो. बाबा तिथपर्यंत गेले. गेल्याच्या नंतर वाक्य वाचलं. त्याच्याजवळ आले. राग आला महाराज त्याचा. अरे मूर्ती सोन्याची आहे, देवाची आहे, पांडुरंग परमात्म्याची आहे, भाग्यवान आहेस तू, आनंद व्यक्त करण्याच्या वेळी पश्चाताप करतोय. काय वाक्य लिहिलं? जाऊ दे म्हटले, आनंद व्यक्त कर. म्हटले वाक्य वाचलं? म्हटले वाक्य वाचलं. काय वाक्य होतं? तो म्हटला त्याच्यावरती वाक्य असं आहे की ही सुवर्णाची 10वी मूर्ती आहे म्हणून तर पश्चाताप करतो. याच्यात काय पश्चाताप करण्यासारखं? म्हटलं बाबा ही जर सुवर्णाची 10वी मूर्ती आहे तर हिच्या अगोदरच्या 9 गेल्या कुठं याच्यासाठी पश्चाताप करतोय. हा जीव आहे महाराज. विठाला जीव असा आहे त्या स्थितीत समाधान महाराज जीवाला प्राप्त होत नाही. म्हणून संत महात्मे सांगतायत ना, आहे त्या स्थितीत समाधान माना, मगरुरी करू नका, भगवंताचं नामचिंतन करा. राम नाम तू भजले प्यारे काय कु मगरुरी करत आहे. हे जीवन आहे महाराज. आहे तसं स्वीकारलं पाहिजे. संत महात्म्याने आहे तसं जीवन स्वीकारलं म्हणून ते समाधानी राहिले. जगद्गुरु तुकोबारांची एक काळ श्रीमंती अशी होती की महाराज 65 लाखाची जागीरदारी होती, मोठी सावकारकी होती, 12 गावची वतनदारी होती. आजही महाराज पुण्यापासून मुंबईपर्यंत जो एक्सप्रेस हवे आहे तो माझ्या जगद्गुरु तुकोबारांच्या जागेत आहे. एवढी श्रीमंती होती पण परमार्थाची स्थिती एवढी ढळली नाही. आणि एक काल असा आला की एक वेळेला संध्याकाळचं जेवण काय करावं. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक जाऊ पुढती भिके कुतरी घर राखीती, ही स्थिती निर्माण झाली. पण पारमार्थिक स्थिती महाराज कधी, प्रापंचिक स्थिती, पारमार्थिक स्थिती म्हणजे आपलं अंतःकरण, आपलं मन कधी त्यांनी आहे त्या जागेवरून कधी ढळू दिलं नाही. म्हणून संत महात्मे श्रीमंतीतही तेवढे समाधानी राहतात आणि गरिबीत सुद्धा तेवढ्यात. पण आपलं असं आहे, श्रीमंती आली की कीर्तनात नाही म्हणायचं. नाही तर जुने माणसं म्हणतात महाराज, ते त्याच्यासाठीच म्हणतात, श्रीमंती आली की माणसाने आणि गरिबी आली की आहे त्या स्थितीत समाधानी राहता आलं पाहिजे. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे रहावे, समयासी सादर व्हावे. अरे वेळ अशी आहे
हे समय असा आहे की महाराज माझे सावता महाराज सांगतायत हे प्रारब्ध एक दिवस महाराज आपल्याला हत्तीच्या अंबारीत बसवतं आणि एक दिवस असा येतं की ते हत्तीच्या पायाखाली लोळवतं महाराज. कोणे दिवशी बैसोनी हातीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर, चालत जावे समयासी सादर व्हावे. आहे त्या स्थितीत समाधानी राहा, भगवंताचं भजन करा, नामचिंतन करा. अरे तो काळ कुठल्या मिनिटाला कुठल्या क्षणी कुठे येईल आणि घेऊन जाईल सांगता येत नाही. तो काळ येण्याच्या अगोदर सावधवान भगवंताची भक्ती करा. कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे समयासी सादर व्हावे. सम ठेविले अनंते तैसे चिरावे. चित्ती असो, हा शब्द महत्त्वाचा आहे. चित्ती असू द्यावे समाधान. माणसाने समाधानी असलं पाहिजे. म्हणून तर जीव आणि संतात हाच भेद आहे. जो समाधानी राहू शकत नाही तो जीव आहे, आणि आहे त्या स्थितीत जे समाधानी राहू शकतात ते संत आहेत. विठ्ठला कारण संत महात्म्य असे आहे त्या स्थितीत संत महात्म्य समाधान. एक उदाहरण सांगतो आणि थांबतो, मला तुमचा जास्त वेळ घ्यायचा नाही. सूरदासजींच्या जीवनातला प्रसंग आहे. संत महात्म्य पहा, कुठलीही स्थिती येऊ द्या, कुठलाही काल, कुठलीही अवस्था, कुठल्याही परिस्थितीमध्ये ते आपल्या अंतकरण वृत्ती परमात्म्यापासून कधी ढळू देत नाहीत महाराज. आहे त्या स्थितीत ते समाधानी राहतात. सूरदासजी परप्रांती आहेत, पण एक मोठे साधू आहेत. जन्मतःच ते दीपांध होते, काही दिसत नव्हतं, आंधळे होते महाराज. भगवंतांनी त्यांना दृष्टी दिली नव्हती, पण भगवंताबद्दल, भगवान गोपालकृष्णाबद्दल मोठी भक्ती होती. रोज सकाळी उठावं, धडपडत धडपडत भगवान गोपालकृष्णाच्या मंदिराच्या जवळ जावं. गेल्याच्या नंतर महाराज पुजाऱ्यांनी 4 वेळा सांगावं, खबरदार सूरदास जर मंदिराच्या आत येशील तर तू आल्यामुळे लोक दक्षिणा टाकत नाही, तू आल्यामुळे लोक देवाच्या जवळ येत नाही. सूरदासजीने महाराज मंदिराच्या बाहेर पायरीवरती बसावं आणि भगवंताचं नामचिंतन करत राहावं. रोज सकाळी घरून निघावं. निघल्याच्या नंतर आंधळे होते, दिसत नव्हतं. धडपडत धडपडत चालावं आणि कुठं पडल्याच्या नंतर कुणी सहज म्हणावं, अरे ज्या भगवंताने साधी तुला दृष्टी दिली नाही त्या भगवंतासाठी तडफडत तडफड त्या मंदिरात चालतोय. महाराज लोकांनी त्याची टिंगल करावी. असंच राहतं. परमार्थ करत असताना माणसाचे टिंगलच होत असते बरं का. म्हणून टिंगल जरी आपले परमार्थ करताना झाले ना तर माणसाने कधी थांबायचं नसतं. बऱ्याच वेळा एखाद्याची माळ घालण्याची इच्छा होते. माळ घातल्याच्या नंतर लोक त्याला बोलतात, अरे अजून दातातलं नाही निघलं आणि माळ घातली, झाला बुवा. अरे घालू दे, 1 नाही 10 घालू, तुझ्या काय टंगड्यात गुंततात का. मोठा गंध लावल्याच्या नंतर लोकांना त्रास होतो. अरे परमार्थ करत असताना स्वामी विवेकानंद सांगतात, प्रथमतः तुमची टिंगल होईल, घाबरू नका, परमार्थ करत राहा. आणि ते टिंगल करू नये जर तुम्ही थांबले नाहीत तर लक्षात ठेवा तुमचा विरोध होईल. आणि विरोध होऊ नये जर तुम्ही थांबला नाहीत तर लक्षात ठेवा तुमची टिंगलही होईल आणि विरोधही होईल. आणि तरी परमार्थ करत राहिला ना, जे टिंगल आणि विरोध करणारे आहेत ना तेच तुम्हाला एक दिवस शरण आल्याशिवाय राहणार नाही. ही परमार्थाची सगळ्यात मोठी क्रांती आहे मित्रा. ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, टिंगल झाली ना महाराज. माझ्या ज्ञानोबरांची टिंगल झाली, माझ्या जगद्गुरू तुकोबरांची टिंगल झाली. अरे प्रपंचाची राख रांगोळी करून त्या इठ्यासाठी, त्या काळासाठी स्वतःची पत्नी बोलत होती, रानावनामध्ये जाऊन बसावून देवाची भक्ती करावी, समाजाने टिंगल करावी. तुकोबराय थांबले नाहीत. आणि मग विरोध चालू झाला महाराज. मग विरोध कोणाचा? सर्वसामान्य माणसाचा नाही, ज्याचे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण ज्याच्या मुखोद्गत आहेत. ज्ञानोबा आहेत त्यांच्याविषयी बोलताना बोलतात, ऋग्वेदादिती ही प्रतिष्ठित ती वाग्भुवनी आणि केली जैशी वदनी ब्रह्मशाळा. असा अधिकार ज्यांना होता ते रामेश्वर भट्ट, ते सुद्धा जगद्गुरू तुकोबारांना विरोध करू लागले. विरोध असा काही केला, फक्त शाब्दिक नाही केला. मंबाजी भट्टासारखा एक महात्माला आणि जगद्गुरू तुकोबारांना घोळाच्या खाली मारलं. महाराज विरोध तुकोबारांनी सहन केला आणि तो विरोध सहन करत करत परमार्थ करतच राहिले. शेवटी एक दिवस असा आला की कीर्तनासाठी एका बाजूने रामेश्वर भट्टाने बसावं आणि एका बाजूने त्या मंबाजी भट्टाने बसून कीर्तन ऐकावं. शेवटी जगद्गुरू तुकोबारांचा त्यांनी स्वीकार केला. मला सांगायचंय, परमार्थ करत असताना ज्ञानोबारांना विरोध केला, चिखल मारला. ज्ञानोबाराय जवळून गेले, अंगावरती सावली पडली की त्या काळातले धर्म मार्तंड घरी जाऊन स्नान करायचे. का? संन्याशाची मुलं आहेत, आपल्याला विटाळ होईल. टिंगल झाले,
विरोध झाला पण थांबले नाहीत. शेवटी आज ज्यांनी माझ्या ज्ञानोबांना विरोध केला ना, आज तेच लोक समाधीच्या जवळ बसून आज त्यांचा प्रपंच फक्त ज्ञानोबांच्या समाधीवर पडलेल्या पैशावरती चालू आहे. लक्षात ठेवा, विरोध हा परमार्थामध्ये त्या ठिकाणी होतच असतो. म्हणून विरोध होत असताना कधी परमार्थिक आपला परमार्थ सत्य आहे ना, सत्य संकल्पाचा दाता नारायण तो परमात्मा आपल्यासोबत उभा आहे. तुम्ही सत्य कर्म करत असताना फक्त परमार्थच नाही, तुम्ही जो व्यवहार करताय तो सत्यत्वाने करा. मला त्या परमात्म्याला झक मारून, आमच्या महाराजांच्या भाषेत सांगतो, त्या परमात्म्याला झक मारून यावं लागतं. मग मागे पुढे उभा राहे संभाळीत आले आघात निवारा, आले आघात निवारा, आले आघात निवारा, आले आघात. मागे पुढे उभा. वेळ संपत आली, 10 मिनिटं राहिलेत फक्त. मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवारा. मला सांगायचं आपण आहे त्या स्थितीत समाधानी राहावं. संत महात्मे माझे असणारे सुरदासजी रोज धडपडत भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा. समाजाने विरोध करावा, टिंगल करावी. एक दिवस असा काही आला, सुरदासजींची भक्ती असणारी महाराज त्या ठिकाणी मोठी वाढली. सुरदासजी रोज भगवंताच्या जवळ जावं, भगवंताचं ध्यान करावं, भगवंताचं नामचिंतन करावं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भक्ती एवढी वाढली की साक्षात एक दिवस भगवान गोपालकृष्ण सुरदासजींच्या समोरून उभे राहिले. उभे राहिल्याच्या नंतर सुरदासजींना भगवान गोपालकृष्ण म्हणतात, सुरदासजी पाहिलंय का तुमच्या समोर कोण आलंय? कोण आहेस? म्हटले, रात्रंदिवस तुम्ही ज्याची भक्ती करताय, रात्रंदिवस तुम्ही ज्याचं चिंतन करताय, रात्रंदिवस तुम्ही ज्याचं नामचिंतन करताय ना, तो जगाचा मालक भगवान गोपालकृष्ण मी तुमच्यासमोर उभा आहे. पाहिलं का देवा? समाज माझे आतापर्यंत आंधळा म्हणून टिंगल करत होता, मला दिसत नाही हे तुलाही माहिती आहे, पण तरी तू म्हणतोय सुरदासजी पाहिलंय का समोर कोण उभा आहे? देवा आता तू राहिला होता बाबा माझी टिंगल करण्यासाठी. बरं ठीक आहे, मी तुला बोलवलं नव्हतं तरी माझ्या समोर आलाय. कशासाठी आलाय? बोल. म्हटले, माझ्याकडे वेळ नाही, मला नामचिंतन करायचंय. कोण म्हणतंय? ही संतांची भाषा आहे. देवा समोर आलाय ना, तुझं काय काम आहे ते आटोपाने निघून जा, मला नामचिंतन करायचंय. सुरदासजी अहो तुमच्यासाठी आलोय. कशासाठी आलोय? तुमच्या भक्तीचं ओझं माझ्या डोक्यावर एवढं काही झालंय, आता मी तुम्हाला काहीतरी देण्यासाठी आलोय, त्याच्याशिवाय भक्तीचं ओझं काही कमी होणार नाही. मला देण्यासाठी आलात? म्हटले हो. तुम्ही काहीतरी मागितलं पाहिजे. सुरदासजी म्हटले, देवा मागण्याची परंपरा आमची नाही. मी आज तुम्हाला काही मागितलं तर जगद्गुरू तुकोबाराय बोल्या मला भक्ताच्या यादीतून काढून टाकतील. मी तुला देवा काही मागणार नाही. मागावं लागेल. म्हटले, काही जरी झालं तरी मागणार नाही. देव म्हटले, काही जरी झालं तरी दिल्याशिवाय जाणार नाही. सुरदासजी म्हटले, प्राण गेला तरी चालेल, पण देवा तुझ्यासमोर हात पसरवणार नाही, तुला मी काही मागणार नाही. देवाचा नाईलाज होता महाराज. भगवान गोपालकृष्ण समोर गेले. समोर गेल्याच्या नंतर सुरदासजींच्या मस्तकावरती हात ठेवला. हात ठेवल्याबरोबर सुरदासजींना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. दिव्य दृष्टी प्राप्त झाल्याबरोबर सगळ्यात पहिलं प्रथम दर्शन भगवान गोपालकृष्णाचं झालं. आता ते भगवान गोपालकृष्णाचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर राजस सुकुमार मदनाचा पुतळा कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्तरे कौस्तुभम नासाग्रे मौकल मौतिकम करतरे वेणुकरे कंकणम सर्वांगी हरिचंदनम सुललितम कंठेच मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी. भगवंताचं ते स्वरूप पाहिलं, अतिशय आनंद झाला. आणि मग सुरदासजी म्हणतात, देवा. देव म्हटले, काय एक मागू का? देव म्हटले, काय म्हातारं आहे? इतक्या वेळ मी देऊ का म्हणत होतो, घेतलं नाही. आता साधी दृष्टी दिली तर मागू का? म्हटले, ठीक आहे, तुम्हाला देण्यासाठी चालू आहे. म्हटले सुरदासजी, पाहिजे ते मागा. सुरदासजीने काय मागावं? देवा तुम्हाला जी काही बाबा दृष्टी दिली ना, तुझी दृष्टी तुला परत घे. म्हटले सुरदासजी असं काय करता? असं काय करता? म्हटलं, एक तर मी कधी कुणाच्या पुढे येत नाही, आलो तर कधी कुणाला काही देत नाही. तुमच्या समोर आलोय, तुम्हाला तुम्ही दिव्य दृष्टी दिले, पण तरी ती दृष्टी माझी मला परत देत आहे. त्या काला सुरदासजी फार गोड उत्तर देतात, देवा तुझी बाबा तुला दृष्टी परत घे का? आता तुझ्या दिलेल्या दृष्टीने कोटी सूर्याने प्रकाशित होणार आता मी तुझं स्वरूप पाहिलंय ना देवा. आता तू अंतर्धाम पावल्याच्या नंतर एका सूर्याने प्रकाशित होणारी ही सृष्टी पाहण्यात काही मजाच नाही. तुझी दृष्टी देवा तुला परत घे. याला संत म्हणतात. आहे त्या स्थितीत समाधानी विठ्ठल हर
तुकोबाराय सांगतात की देवा बाबा आम्ही सर्वसामान्य साधक आहोत, आम्ही सुरदाजींसारखं नामचिंतन करतो, पण आम्हाला ती स्थिती प्राप्त होत नाही, आम्हाला ती अवस्था प्राप्त होत, आम्ही साधक आहोत, आम्हालाही ज्ञानेश्वरी वाचू वाटते, आम्हालाही त्या ठिकाणी गाथा वाचू वाटतो, आम्हालाही त्या ठिकाणी भजन करू वाटतं, पण देवा आमची इच्छा आहे बाबा, आमच्या अंगात एवढं बळ नाही की आम्ही संत व्हावं, म्हणून देवा आमची एक इच्छा पूर्ण कर की आमचं साधकत्व जावं आणि आम्हाला संतत्व प्राप्त व्हावं. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये महाराज त्याचं संत गेलेल्या संत गेले ताया ठाया संत गेले ताया संत गेले ताया संत गेले ताया ठाया संत गेले ताया ठाया संत गेले ताया संत गेले ताया देवराया पावली देवराया पावली संत गेले ताया ठाया संत गेले ताया ठाया देवराया पावली विठोबा रखुमा विठोबा रखुमा 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 पुढिलांची इच्छी फळ नाही बळती अंगी संत गेले तया ठाया देवराया पाववी. असो माझी वेळ या ठिकाणी संपलेली आहे. जाता जाता मला अभंगाचं तात्पर्य, अभंगाचा संदेश मला तुमच्यापर्यंत एवढाच पोचवायचं की आपण आपल्या जीवनामध्ये प्रार्थना करत असताना हीच प्रार्थना भगवंताकडे करावी की देवा आम्हाला संत महात्म्यापर्यंत नेऊन पोचव. तुकोबाराय अभंग आजच्या अभंगाच्या द्वितीय चरणात तेच सांगतात, संत गेले तया ठाया देवराया पाववी. पाववी म्हणजे आम्हाला तिथपर्यंत देवा तू पोहोच कर. आता असं आहे, आजचा अभंग असा आहे महाराज, त्याचं द्वितीय चरण सोडल्याशिवाय पहिल्या चरणाची लिंक लागत नाही. कारण पहिलं चरण असं आहे ते जरा कोड्यात्मक आहे. पुढिलांची इच्छी फळ नाही बळती अंगी. आता कोण पुढे गेलेत, कुठलं बळ अंगी नाही, याची लिंक श्रोत्यांना पहिल्या चरणात लागत नाही, म्हणून दुसरं चरण सोडावं लागतं. लहानपणी शाळेत जात असताना महाराज ज्या काळात परीक्षाची वेळ यायची त्या काळात गुरुजी मास्तर वर्गात यायचे आणि सांगायचे अगोदर जे जे प्रश्न येतात ते सोडून घ्या. अरे म्हणजे तसं काही नाही बरं का माझं, तू म्हणाल तुम्हाला तेवढं चरण सांगते, म्हणजे पहिलं ते चरण ते सोडल्याशिवाय पुढच्या बाकी चरणाचे संदर्भ लागत नाही. आता ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवडीनं लभो, काही संदर्भ लागणार नाही. आपण शेवटच्या चरणात तुकोबाराय प्रार्थ तुका म्हणे करी कोड पूर्वी लाड, कुठला लाड पुरव याची संगती लागत नाही, म्हणून अगोदर दुसरं चरण सोडावं लागतं. संत गेले तया ठाया देवराया पावे देवा. असे जे सुरदासजी प्रभूंसारखे संत आहेत, ज्ञानोबारायसारखे संत आहेत, त्या संत महात्म्यापर्यंत तू आम्हाला नेऊन पोचव. मग कुणाला संत म्हटलं जातं? संत कुलोत्पन्नत्वे सती, सदाचार संपन्नत्वे सती, स्वकुल नियमाचार निश्चिती संपन्नत्वे सती, संपूर्ण नामस्मरणाचार निश्चिती संपन्नत्वे सती. इति संतत्व जे रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करतात ना, म्हटले त्यांना संत असं म्हटलं जातं. तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल जे दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे दिवस न कळे रात्र न कळे, अंगी खेळे दैवत हे वैष्णव तो जया अवघी
देवावरी माया ही ज्यांची स्थिती आहे ना देवा, अशा संत महात्म्यापर्यंत नेऊन पोहोचव. आणि संत महात्मे सुद्धा सांगतात, या भूतलावरती आल्याच्या नंतर आम्हाला परमात्मा सोडून दुसरं काही आवडत नाही, नामचिंतन सोडून आम्हाला दुसरं काही आवडत नाही. मग अशा संत महात्म्यापर्यंत देवा आम्हाला जाऊन पोहोचायचं आहे. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझ वाचोनी केशवा आणून आवडे, जीवे अनुसरली सारे गम रे. जीवीची या जीवा देवा, तुझ्या वाचून आम्हाला तुझं वाचून केशवा आणून आवडे. असे जे संत आहेत, संत गेले तया ठाया देवराया पावी, त्या संत महात्म्यापर्यंत नेऊन पोहोचव. असा आशयाचा अभंग आज आपण या ठिकाणी चिंतना करता निवडला होता. आज या ठिकाणी येण्याचा योग प्रसंग ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाला असे असणारे आमचे परमपूज्य परम आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू योगीजी भागवताचार्य योगीजी महाराज पवार, त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. आम्ही देखील आमच्या वांबूर या ठिकाणी ज्ञानई वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक चतुर्थीला हा कार्यक्रम चालवतो. तुम्ही जसं एकादशीला कार्यक्रम करता तसं आम्ही चतुर्थीला करतो. आणि चतुर्थीलाही महाराजांना येण्याचा योग त्या ठिकाणी आला होता आणि त्यांनी तिथलं असणारं वातावरण पाहिलं होतं. आपल्यासारखेच त्या ठिकाणी असणारे मोठे दानशूर दाते त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातून तो कार्यक्रम त्या ठिकाणी पुढे चालत आहे. आणि आपण देखील हा कार्यक्रम सातत्याने, या कीर्तनाचा आनंद आपल्याला सातत्याने मिळावा असं वाटत असेल तर आपण देखील सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करून हा असणारा कार्यक्रम पुढे सातत्याने चालू ठेवणं हे तुमचं काम आहे. कीर्तन उभं करणं हे आमचं काम आहे. गायकांना, वादकांना, कीर्तनकार उभं करणं, हे सगळं वातावरण उभं करणं आमचं काम आहे. पण कीर्तन झाल्याच्या नंतर किती झाला संन्याशी मध्यान्नाशी लागतं ना महाराज, मग अन्नदान करणं काम तुमचं आहे. पुढची जबाबदारी तुमची. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम सातत्याने पुढे त्या ठिकाणी चालू ठेवला पाहिजे. मग जे कीर्तनाला येतात त्यांनीच अन्नदान करायचं का? असंही काही नाही. ज्यांनी भगवंतानी त्यांना अतिश जास्त संपत्तीची, ज्यांच्याकडे धन आहे, अशा लोकांपर्यंत पोचवा. त्यांना सांगा अशा अशा ठिकाणी महाराज सुंदर असा कार्यक्रम प्रति मासाला चालू असतो, आपणही तिथे अन्नदान करू. कारण अन्नदान केल्याने महाराज तुमची जी संपत्ती आहे, शास्त्र असं सांगतं, तुम्ही 100% संपत्तीतून त्यातली 2% संपत्ती जर तुम्ही धर्म कार्यासाठी महाराज खर्च केली तर उरलेली 98 संपत्ती महाराज त्या ठिकाणी तुमची आहे ती शुद्ध होते. त्याचं वेगळं त्याच्यासाठी काही करण्याची गरज पडत नाही. आणि अन्नदान तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अन्नदानम महदानम, ते तर एक शीत दिले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. येतं एक शीत अन्न जरी आपण भगवंताच्या नावाने ते समर्पित केलं ना, पाठीमागे अनंत कुळाचं उद्धारण करण्याची ताकद त्या अन्नदानात आहे. म्हणून इथून पाठीमागे आज असतील आणि इथून पुढे अन्नदान करणारे जे थोर अन्नदाते असतील, मी त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. कीर्तनासाठी उपस्थित असणारे मृदुंगाचार्य असतील, गायनाचार्य असतील, आमचे पेटी मास्तर असतील, आमचे विनयकरी महाराज, अतिशय गोड आहे महाराज, मस्त फेटा बांधलाय सुंदर असं. आणि विनयकरी महाराज तसा विना घेऊच नाही. बऱ्याच वेळा पॅन्टीवरती विना घेतला जातो, टोपी डोक्यात नसते, असा पूर्ण पोशाख असा साक्षात नामदेव महाराजांचाच अवतार आहे. अतिशय गोड सुंदर असं व्यक्तिमत्व आहे विनयकरी दादा. त्यांना या ठिकाणी धन्यवाद. आमचे साऊंड दादा त्यांनाही धन्यवाद. माझ्यासोबत आलेले मृदुंगाचार्य आमचे शुभम महाराज असतील, त्याच पद्धतीने डोंगरगणहून या ठिकाणी आलेले आमचे पुतणे इंजिनियर साहेब, आमचे कदम साहेब, तेही या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाला पूर्णविराम देतो. ज्ञानोबारांचं भजन होईल. महाराज छोटीशी एक शेवटची चाल म्हणतील, तुमचं ऐकायला नाही मिळालं आता. शेवटची एक छोटीशी अतिशय भरकन म्हणा. योगेश महाराज, माझा घसा बसला आता. महाराज ज्ञानोबारांचं भजन होईल, त्याच्यानंतर चालू होईल. ज्ञानेश्वर म्हणू का? तुका म्हणे करी गोड, 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 तुका म्हणे करी
पुरविला 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 संत गेले दया ठाया संत गेले दया संत गेले दया ठाया संत गेले दया ठाया करी लाड मुचा करी लाड मुचा करी लाड मुचा करी लाड मुचा संत गेले दया ठाया संत गेले दया संत गेले दया ठाया संत गेले दया ठाया देवराया देवराया पववी देवराया पाववी पाववी मिले सुर मेरा तुम्हारा मिले सुर मेरा तुम्हारा सुर की नदिया भारत बह के सागर में मिले बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के ओ मिले सुर मेरा तुम्हारा ओ सुर बने हमारा देवराया
कराच्या महाराज नाही उच्चारिला कराच्या तुकाराम